खासदार शाहू महाराज छत्रपती यांचा आज गगनबावडा तालुक्यात संपर्क दौरा आयोजित करण्यात आला होता। यावेळी डी.वाय. पाटील कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी गगनबावडा तालुका वासियांच्या वतीनं नूतन खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार करण्यात आला। गगनबावडा तालुक्यातील रावणवाडी इथल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। मेळाव्यात बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा होणारा अपमान महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नसल्याचं सांगितलं। लोकसभेत गगनबावड्यातून भरघोस मताधिक्य दिल्याबद्दल जनतेचे त्यांनी आभार मानले। गगनबावडा तालुक्यातील रस्ते, शेती, पर्यटन आदी क्षेत्राच्या विकासासाठी खासदारकीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी ग्वाही त्यांनी दिली। आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणून परिवर्तन करूया असं आवाहनही खासदार शाहू महाराज यांनी केलं। आमदार सतेज पाटील यांनी पालकमंत्री असताना गगनबावड्यासाठी कोट्यावधीचा निधी दिला असून आता आमदार असतानाही जास्तीचा निधी देत तालुक्याच्या विकासाला गती दिल्याचं सांगितलं। तालुक्याचा पर्यटन विकास, कळे गगनबावडा मार्ग दुरुस्तीसाठी प्रयत्नशील आहे। आगामी काळात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत। गतवेळी स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांच्यासाठी गगनबावड्यानं ताकद दिली। आता पुन्हा राहुल पाटील यांच्यासाठी ताकदीनं काम करूया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक चेतन नरके, कारखान्याचे संचालक बजरंग पाटील, मानसिंग पाटील यांनी मनोगत व्यक्त केली। मेळाव्याला गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, अनिल घाटगे, कारखान्याचे उपाध्यक्ष बेडी कोटकर, संचालक चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, महादेव पडवळ, दत्तात्रय पाटणकर, अभय बोभाटे, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, खंडेराव घाटगे, जयसिंग ठाणेकर, गुलाबराव चव्हाण, प्रभाकर तावडे, रवींद्र पाटील, तानाजी लांडगे, वैजयंती पाटील, उदय देसाई, पांडुरंग पडवळ, रामा जाधव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष सतीश पानारी, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, भगवान पाटील, बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, एम.जी. पाटील यांच्यासह तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते।